परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। प्रेम सुख भगवान सर्व शेष म्हणे विषय दाखवला असता हिथच कुठं असतं. नुसतं विषय दाखवतो. इथवर आलं इकडे आलं काय ते मी झालं बरोबर दोन काढलं. हो हो बरोबर ते लक्षात 188. अज्ञान का आश्रय और विषय चेतन है. विषय जो घट है सो तमोगुण का कार्य है, याते स्वरूप से जड़ है और ताके विषय अज्ञान और ताका आवरण है. या में यह शंका होवे है अज्ञान और ताका आवरण विचार दृष्टि से चेतन विषय है, घट विषय नहीं. काहे अज्ञान चेतन के आश्रित है और चेतन ही को विषय करे है. यह वेदांत का सिद्धांत है. अहम इथून विषय निघाला आहे. अहम मध्ये दोघंच क्रमणी प्रत्येक एकदम आहे. आता एक पुन्हा अंतःकरण वृत्तीचा विषय घट आणि साक्षी नाही हे झालं. आता अज्ञानाचं कारण आवरून
आणि ते आवरण घटाधिकावर आहे. म्हणून अंतःकरणाची वृत्ती, साभास अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारे निघून विषयापर्यंत जाते आणि त्या घटाला विषय करते. आणि त्याच्या पुढे जर विषय घेतला तर मागचा विषय लक्षात जर आला तर सर्पचं अधिष्ठान रज्जूनुसार चेतन आहे. तसं इथं अंतःकरणाची वृत्ती घटाला विषय करते हा एक लोकव्यवहार आहे. घटावरचं आवरण काढती वृत्ती हा लोकव्यवहार आहे. पण तात्विक आवरण हे चैतन्यावर आहे, घटावर नाही. का? घट जड आहे आणि जड पदार्थ ते अज्ञानाचा आश्रय होऊ शकत नाही आणि जड पदार्थाला आवरून आच्छादन करू शकत नाही. म्हणून घटोपय चैतन्य, आता घटोपय चैतन्य आहे एवढं हे एवढं आहे, एवढे त्याचे आहे ती प्रतीची व्यापकाची प्रतीची. म्हणून आवरण हे चैतन्यावर आहे, जड पदार्थावर नाही. म्हणून अंतःकरणाची वृत्ती निघून आवरण चैतन्यावरती काढते अशा रीतीने चिंतन. म्हणून नंतर घटाचं ज्ञान होतं. और 7 अवस्था के प्रसंग में जो 7 अवस्था के प्रसंग में हो. जो अज्ञान का आश्रय अंतःकरण सहित आभास कहा सो अज्ञान का अभिमानी है. हां, आता पाठीमागचा अनुसंधान आहे. अज्ञान हे कोणाचा आश्रय? साभास जेव्हाचा आश्रित आहे. तर तसं नाही, ते कळण्याकरता अभिमान असल्यामुळे आवरण अज्ञान अंतःकरणाचे आश्रित सांगले. पण अज्ञान अंतःकरणाचे आश्रित नाही, अज्ञान चैतन्याचे आश्रित आहे. पण प्रत्यय असा येतो, अहमचा व्यवहार होतो, व्यवहारामुळे त्याचा आश्रित सांगायचा आहे. वास्तव अज्ञान चैतन्याचे आश्रित आहे. का? तर अज्ञानाचं कार्य जीव आहे म्हणून तो जीवाचा आश्रित नाही. जीवाचा आश्रय अज्ञान का? तर त्याचा अभिमान असल्यामुळे त्याला त्याचा आश्रित मानलं गेलं. वास्तव तात्विक चैतन्याचे आश्रित आहे, कुटस्थाचे आश्रित आहे. पण कुटस्थाचा संबंध नाही. चला जरा आता विचार आहे ना, मैं अज्ञानी हूँ ऐसा अभिमान अंतःकरण सहित आभास को होवे. म्हणून अज्ञान आहे त्याच्या म्हणतो. मी अज्ञानी आहे, साभास अंतःकरण म्हणतो. म्हणून अज्ञानच्या जीवाचा आश्रित सांगायचं. पण तात्विक तसं नाही. इस कारण से अज्ञान का आश्रय कहिए है. या कारणामुळे, या हेतूमुळे साभास अंतःकरणाच्या आश्रित अज्ञान राहत असं म्हणलं जात आहे. मुख्य आश्रय चेतन है. आलं का लक्षात? कुठं? चैतन्याचे आश्रय. मग याची खूण काय? याची खूण आहे आभासाला अधिष्ठान ज्ञान व्हायचं नाही. आवरण अधिष्ठानावर आहे. हे अज्ञानाचा व्यवहार होतो, पण आवरण निवृत्त करायचं अधिष्ठानाचं का नाही. मी चैतन्य म्हटल्यानंतर चैतन्याच्या ठिकाणी अज्ञान मानायचं, पण नाही. इकडून मी करता बघता मी असं म्हणत अज्ञान याच्या आश्रय म्हणलं, पण अति चैतन्याच्या आश्रित आहे. कारण तुम्हाला स्वरूप ज्ञान होतं ना, मग स्वरूप ज्ञान म्हणल्यानंतर अज्ञान कुठं राहील? स्वरूपात ठिकाणी अज्ञानाचा व्यवहार होतो, म्हणून जीव अज्ञानी असं म्हणलं जातं. पण वास्तविक नाही, चैतन्याचे आश्रय अज्ञान. कारण तुम्हाला सुखाची प्राप्ती आहे, सुख कळलं ना, मग सुखाची आश्रय असणारे अज्ञान नाहीच करायचं. ते बी कल्पित संबंध नाही, वास्तविक नाही झाला. चला आभास सहित अंतःकरण नाही. आभास सहित अंतःकरण अज्ञानाचा आश्रय नाही. काहे ते आभास सहित अंतःकरण अज्ञान का कार्य है. आलंच का तेच? जो जाका कार्य होवे है सो ताका आश्रय बने नहीं. हो, याते चेतन ही अज्ञान का अधिष्ठान रूप आश्रय है. मग चेतनच अज्ञानाचा अधिष्ठान रूप. त्याला गुरु सांगत होते कसं ते
व्यवहार सांगा गुरुजीने. आता आई तुझी हे संतती आता तुम्ही कोणाच्या आश्रित आहेत? आईच्या वडिलाच्या आश्रित आहे, पण आईच्या द्वारे अज्ञान हे आहे ना, जीव कार्य आहे ना, पण हे दोन्हीला अधिष्ठान कोण? वडील. तसं कुठचं चैतन्य हे किंवा कोणतं चैतन्य असेल ते अज्ञानाचा आश्रय आहे, आणि जीव हे त्याचा अभिमान म्हणून मानलं. वास्तविक अज्ञान कोणाचा आश्रित आहे? स्वच्छ चैतन्याच्या. मग आवरून कोणाचं काढायचं? मग देव कळायचा का जीव? जीव तर कळतोच. देव कळायचा तेव्हा आपलं स्वरूप कळायचं. मग आपलं स्वरूप कळायचं म्हणून तिथं अज्ञान आलंच की. सुख कळायचं मग सुखात अज्ञान आलंच की. हिथं बोट ठेवलं सगळे हात टेकतात. सुख म्हणलं की सगळे हात टेकतात, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत. और चेतन ही को अज्ञान विषय करे है. आणि चैतन्याचं अज्ञान विषय करतं म्हणजे कळू देत नाही. विषय करणं म्हणजे कळून देणं, आच्छादन करणं, आवरण करणं हे विषय करतं असं म्हणावं. स्वरूप का जो आवरण करना सोई अज्ञान का विषय करना है. स्वरूप न कळू देणं हेच अज्ञानाचा विषय आहे. स्वरूप न कळू देणं हेच अज्ञानाचा विषय आहे. पण सुखाविषयी सगळे अज्ञानी आहेत. हो, हे जीवन महत्त्व जर सोडला, एखादा साधक जर अभ्यासन जर होतं, बाकी ही सगळे सुखाविषयी आंधळे आहेत म्हणून दुःख बघते. एखादा महात्मा म्हणलं तर आम्ही कबूल करतो, कारण बोलताना तुम्हाला माहित नाही कसं बोलावं. अतिव्याप्ती येऊ नये, अव्याप्ती येऊ नये, असंभव येऊ नये, हे दोष तरी बोलावं. हे प्रलक्ष येऊ नये, कर्णपाठ येऊ नये, हे बोलण्यामध्ये दोष आहेत. कसं बोला म्हणलं सगळं गावात मूर्ख शब्द आहे का? हे अतिव्याप्ती म्हणावं. नाही ते माणूस हे अव्याप्ती म्हणावं. म्हणलं नदीला आग लागली तर असंभव म्हणावं. असं काही बोलतात लोक. त्याचे संभवच नाही ते बोलण्यात, असं काही बोलतात. म्हणजे हे का बोलतो आम्ही? एखादा महात्मा नाहीतर सगळे म्हणून तर अतिव्याप्ती होईल. त्या अतिव्याप्ती दोष येणं नाही. बरोबर, परमार्थात दोष कळायचा. मग आता आवरण कोणावर आहे? चैतन्यावर. मग अज्ञानाचं कार्य असणारे आवरण कोणाला विषय केले त्यांनी? चैतन्याला. चला, सो अज्ञानकृत आवरण जड वस्तू विषय बने नाही. हा, अज्ञानाचं कार्य जड त्याच्या ठिकाणी आवरण नाही, आणि त्या आवरण हे त्या याला विषय करू शकत नाही, झाकू शकत नाही. काहे ते जड वस्तू स्वरूप से ही आवृत्त है. हा, ते अज्ञानात स्वरूपच आहे ना. मग ते सांगू का तुम्हाला? माती घटाला असं आहे का नाही? घटाला असे कारण घटाचं कारण माती आहे. आता इथं तुम्ही पाहता घट है ना, पण अगोदर घटाचं अस्तित्व मृतिका रूपाने हे तुमच्याकडे, नंतर घटाच्या आकारची मूर्ती होती. अगोदर त्या पदार्थाचं कारण अस्तित्व येत आहे नंतर. म्हणून जीव का अनेक असणार आहे, ते सगळे जड आहे. जडला आवरण करत नाही, चैतन्याला आवरण करते. आवरण कोणाला विषय करतं? चैतन्याला. वाक्यविषय अज्ञानकृत आवरण का कछु उपयोग नाही. वाक्यविषय म्हणजे जड पदार्थाच्या ठिकाणी अज्ञानाचा काही उपयोग नाही. इस रीति से अज्ञान का आश्रय और विषय चैतन्य है. अशा रीतीने अज्ञानाचा विषय आणि आश्रय चैतन्य. त्याला व्यवहारच. आईला आश्रय वडीलच आहे, आणि मुलाला आश्रय वडीलच. तसं चेतन ठिकाणी वडील घ्यायचे, आणि चैतन्य हे अज्ञानाला आश्रय आहे आणि आवरणाला आश्रय आहे. आणि म्हणून आवरण चैतन्यालाच झाकलं जात आहे. आवरण कशाला विषय करते? चैतन्य. इस रीति से जैसे ग्रह के मध्य जो अंधकार है, सो ग्रह के मध्य को आवरण करे है. हो,
याते घटके विषय अज्ञान अर्थाका आवरण बने नाही. हा, आता अंधार घराच्या ठिकाणी कुणाला करता येते? घराला. घरात असणाऱ्या पदार्थाला करत नाही. तसं अज्ञान हे चैतन्याचा विषय करतं, मग ते आवरण घ्यायचं त्याच्यात. जड पदार्थाला ताका बाहिर के पदार्थ विषय वृत्ति और आभास दोनों का उपयोग है. उपयोग है. ताका म्हणजे त्या अंतःकरणाच्या वृत्तीचा विषय. कोणता विषय? बाह्य आहे. बाहिर के पदार्थ विषय वृत्ति और आभास दोनों का उपयोग है. आता बाहेरच्या पदार्थ ठिकाणी अंतःकरण आणि त्याची वृत्ती, बाहेरच्या पदार्थाविषयी त्याचा उपयोग होतो. म्हणून बाहेरचे पदार्थ ज्ञान करून देतात. उपयोग म्हणजे ज्ञान करून देणे. तिस विषय अज्ञान आवृत्त घट का उदाहरण. अशा रीतीने घटाचं उदाहरण घ्यायचं लक्षात. मग आवरण घटावर आहे का घट असेल चैतन्यावर आहे? घटाश्री चैतन्य. चला उदाहरण यह समाधान है जैसे चेतन के स्वरूप से भिन्न सत असत से विलक्षण अज्ञान चेतन के आश्रित है, ता अज्ञान से चेतन अवृत्त होवे है. तैसे घट के स्वरूप से भिन्न अज्ञान यद्यपि घट के आश्रित नहीं है, तथापि अज्ञान ने घटादिक स्वरूप से प्रकाश रहित जड़ स्वरूप रचे है. याते सदा ही अंध के समान आवृत्त है. आंधळा त्याचं उदाहरण दिलं. विषय गंमत आहे. अज्ञानात स्वरूप सांगितलं जाता अज्ञान सत असतून विलक्षण आहे. हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे. अज्ञान कसं आहे? सत असतून. सत का विलक्षण? प्रत्यय येते. आणि असतून का विलक्षण? प्रत्ययाला येतं. सतम विलक्षण का होतं? ज्ञान आणि बाद होतो. माझं बोलताना पहिले चुकलं. सतावन्न विलक्षण म्हणल्यानंतर प्रत्ययाला येते आणि असतावन्न विलक्षण म्हणल्यानंतर ज्ञान आणि बाद होतो. सत्य बाद होऊ शकत नाही. सतावन्न विलक्षण जे आहे त्याला असत म्हणता येत नाही, म्हणून प्रत्ययाला येते. म्हणून ज्ञानाने बाद आणि स्वरूपाने ग्रहण. अज्ञान ज्ञानाने बाद. कोणत्या ज्ञानाने बाद? अधिष्ठानाच्या ज्ञानाने बाद. आणि नंबर 2 मध्ये कोणत्या ज्ञानाने बाद? अज्ञानाच्या ज्ञानाने अज्ञान बाद. तसं पुन्हा अधिष्ठानाच्या ज्ञानाने आवरण बाधित आहे. आणि ते इकडून जर मोडलं तर अज्ञानाच्या ज्ञानानेच अज्ञान न्यायचं होतं. पण अज्ञानाचं ज्ञान झालं पाहिजे ना. मग अज्ञानात ज्ञान नसलेलं दुःख दाखवतंय, हेच नाव अज्ञान. म्हणून माऊली म्हणते अविद्या स्वमुखे सांगते मी विद्यमान नाही. अविद्या स्वतः सांगते मी खरे नाही. मग अविद्या खरी नाही खरं कळल्यावर मग ते अज्ञानाचं ज्ञान झालं. अज्ञान खोटं खरंच आहे, पण खोटं खोटं खरंच असं अज्ञान राहत नाही. पण अगोदर विकून होतो म्हणून अधिष्ठानावर अज्ञानाचं आवरण आहे, जड पदार्थावर नाही. आणि ते अज्ञान स्वतः विलक्षण आहे. इथे जवळ करा, जवळ घ्या तुम्ही. संकल्प खरा का खोटा आहे आणि तुम्ही त्याला जाणणारे खरे का खोटे? तुम्ही जाणणारे. आणि हे का बरं? त्याला काय जाण्याची गरज आहे? त्याने तर सगळं वाटोळ केलं म्हणून जाणायचं. हा वाटोळ कोणी केलं? कोणतं वाटोळ केलं? तुम्हाला सुख भोगू देणं, तुम्हाला ज्ञान कळू देणं, तुम्हाला मी त्रिकाळ आवाज येते असं कळू देणं, हे वाटोळ. सुख नाही मिळवलं वाटोळ का चांगलं? ज्ञान नाही कळलं वाटोळ का चांगलं? खरं नाही कळलं वाटोळ चांगलं. आणि तुम्ही सच्चिदानंद आहेत. कसं केलं? त्यात थोडंसं विचार. तुमचं सुख विषयात टाकलं, तुमचं ज्ञान बुद्धी टाकलंय आहे ना, आणि तुमचं खरेपणा जगात ठेवलंय.
जे खरं वाटतं का नाही, देह खरं वाटतं का नाही, मग देह खरा आहे का? म्हणजे जगातून सत काढायचं, विषयातून सुख काढायचं आणि बुद्धीतून ज्ञान काढायचं. सगळे नाताला आले का नाही बुद्धीचं? बुद्धीच्या पुढे ही सगळे नाताला आले. ते बी तुमच्या ज्ञानाच्या संबंधाने, स्वतंत्र नाही. हा, ज्ञान एकच वस्तू आहे त्याला, ते तुझं स्वरूप. आणि ते स्वरूप तुला कळू देत नाही. हेच नाव अज्ञान, हेच नाव. चला, म्हणून सगळं आवरण कशावर आहे? मूर्तिकोर आहे का? मग चैतन्य. चैतन्य आवरण म्हणजे न कळू देणं. अंधार घटाचा, अंधार घरातला घरावर आच्छादन का पदार्थावर? सो आवृत्त स्वभाव घटाधिकरण का अज्ञान ने किया है. मग घटात अज्ञानाने काय केलं? आवृत्त केलं. त्याचा स्वभाव आहे. घटाचा स्वभाव काहीतरी जड आहे असं म्हणणं, पण हे अज्ञानाचं कार्य आहे. काहे ते तमोगुण प्रधान अज्ञान से भूत की उत्पत्ति द्वारा घटाधिक उपजे है. हा, थांब, किती सुंदर आहे. नीट घे लक्षात. तमगुण, अज्ञानाचं कार्य तमगुण, आणि तमगुणाचं त्रिभुवन आहे. हे फार जरा डोकं काम. तमगुण त्याचे 25 आहे, आणि त्या 25चे जीवदशा स्वर्गातले आहे, स्वर्गातले आहे, कैलासाचे आहे, वैकुंठातले आहे, पशुचे आहे, मुंगीचे, माणसाचे आहे, जीवदशा तमगुणाचे. म्हणून माऊली एकच शब्दात टाकू, त्रिगुणाचा ते जाऊ. हो, असं नाही. म्हणून घटाधिक पदार्थ हे तमगुणाचं कार्य आहे. आणि तमगुणाचं कार्य म्हणजे सत्व. चला, म्हणून तर ह्या भक्त लोकांना आवडत नाही. भक्त लोकांना का आवडत नाही? हे खरं होतं, पण ह्यांचं सगळं जग सत्याचं बुद्धी राहते या लोकांची. म्हणून वेदांताच्या विरोध सगळे लोक आहेत. त्या उदाहरण आपल्या कथा पैठणच्या ब्राह्मण ज्ञानवराच्या विरोधात काय केलं त्यांनी? खरं कुठं कळून दिलं लोकांना, आणि ह्याने खरं कळून दिलं. म्हणून म्हणजे खऱ्याच्या विरोधात हे सगळे असतात, शास्त्री, पंडित, भक्त. हे तुम्हाला इकडे माप, तुम्हाला मापच नाही इकडे, त्यानं माप आहे इकडे. विरोध कोणाचा? कोण करायला लागलंय त्यानं बोलायचंय, तुमचं नाही करत. तुम्ही ऐकायचं, भावनिकपणे ऐकायचं. तुम्हाला विरोधही कळत नाही आणि कुठंही कळत नाही. चला, म्हणून घरातला अंधार कशावर आहे? घरावर. त्याचा पदार्थ नाही. तसं अज्ञान कोणावर आवरण करते? तमोगुण आवरण स्वभाव वाला है. म्हणून तमोगुण हे आवरण स्वभावालाच आहे. याते घटाधिक प्रकाश रहित अंधही होवे है. म्हणून घटाधिक पदार्थ आपोआपच अंध होते, कळत नाही. हा, इस रीति से अंधता रूप आवरण घटाधिकरण में अज्ञानकृत स्वभाव सिद्ध है. म्हणून अशा रीतीने अज्ञान करत घटाधिक पदार्थ स्वभाव सिद्ध आवरण आहे. कुठं कळायला लागलं? माती कळायला लागली काय? पदार्थ कळायला लागला. मग स्वभाव सिद्ध त्याच्यावर आहेच आवरण. और घटाधिकरण के अधिष्ठान चेतनाश्रित अज्ञान चेतन को आच्छादित करिके स्वभाव से आवृत्त घटाधिकरण को भी आवृत्त करेगी. हो, अज्ञानाचं कार्य आवरण ते चैतन्याला आवरण करतात, त्याच्यावर घटायला होतच. त्याला उदाहरण गंमत आहे. बॅटरी खटका बंद केला की काहीच कळत नाही. बॅटरी बंद केल्यावर अंधार पडतो आणि अंधार बाकीच्या पदार्थाला कळू देत नाही. तसं चैतन्यावर आवरण टाकलं बाकीचं होतच.
चल. मग अगोदर चैतन्यावर आवरून बाकी सगळ्यावर. यद्यपि स्वभाव से आवृत्त पदार्थ के आवरण में प्रयोजन नहीं है. म्हणून स्वभाव त्याचे आवरत आहेत, जे अज्ञान आहेत त्याच्यावर काही एवढं महत्वाचं नाही. अधिष्ठानावर आवरण त्याच्याविषयी विशेष महत्वाचा विचार चालू आहे. तथापि आवरण करता पदार्थ प्रयोजन की अपेक्षा से विना ही निरावरण की न्यायी आवरण सहित में भी आवरण करे है. हो, जे ज्या पदार्थाचा उपयोग नाही ते अज्ञानासहित आवरण असते. फक्त तुम्हाला गरज कशाची आहे, उपयोग कशाचा आहे, तुम्हाला सुखाची गरज आहे, तुम्हाला कशाची गरज, ज्ञानाची गरज आहे, तुम्हाला कशाची गरज, सत्पदाची गरज आहे. मग याला आवरण केलं बाकी तो आवरून राहतच. पण त्याला आवरण करण्याची काही गरज नाही, ते स्वभावतच आवरत आहेत. यह लोक में प्रसिद्ध है. हे लोक प्रसिद्ध आहे. ता बघा ना, देहबुद्धीच्या लोकांना काहीच कळत नाही, कारण देहबुद्धी सोबतच आवरत आहे. त्याचं खून सांगू का, देहबुद्धीच्या लोक मृत्यूचा विचारच नसतो. मग ही किती आवरत आहे. मग देहाचं कर्तव्य कळत नाही, काय द्या ना. मग स्वतःच्या देहाचं त्यांना जर काही कळत नाही तर काय म्हणावं. म्हणून घटाधिक पदार्थ स्वभावताच आवरत आहे. विषयीशीच चाललाय वादा. आणि खरं स्वभावत आवरून कोणावर आहे, चैतन्यावर. खरा अंधार कशावर आहे, घरात आहे, घराच्या पदार्थावर नाही. ता अज्ञान से आवृत्त घट को व्याप्त जो होवे है अंतकरण की आभास सहित घटाकार वृत्ति. तामे वृत्ति भाग तो घट के आवरण को दूरी करे है, और वृत्ति में जो आभास भाग है सो घट का प्रकाश करे है. हो, साबाची वृत्ती घटावरचं आवरण काढची वृत्ती, आणि त्याचा आभास असणार त्याच्यात ज्ञान करून जातं. याला दर्शन केलं दादाने, ह्याच्या सायकलिंग कोणा ठोक. एक झाकलेला पदार्थ आहे, घट म्हणा काही, त्याच्यावर काही एखादं खापराचं आवरण केलं, झाकून टाकलं. मग हातातला कंदील आहे, मग कंदील ते काठी आवरण काढते झाकण त्या पदार्थावरचं, आणि कंदील ज्ञान करू. तसं इकडं अंतकरणाची वृत्ती घटावरचं आवरण काढते, आणि साभास असणारा त्या जीव आहे ते ज्ञान करून देतो. म्हणून बाहेरच्या पदार्थाविषयी दोघांची गरज आहे, कंदील आणि काठी. तसं वृत्ती आणि आभास या दोघांची गरज आहे बाहेरचे पदार्थ करता. इस रीति से बाहर के पदार्थ विषय वृत्ति और आभास दोनों का उपयोग है. आलंच की सांगितले ना. दृष्टांत जैसे अंधकार में कुंडे से मृत्तिका हो, आलंच अथवा लोह का पात्र ढका धरा हुए, हो, तहा दंड से कुंडे को फोड़ी भी गेरे, पीछे दीपक बिना उस निरावरण पात्र का भी प्रकाश होवे नहीं. हो, खापराचं कचकुल आहे, एक भांड आहे, पातेल आहे, आणि त्याच्या खाली एक जड पदार्थ झाकला. मग ते खापराचं भांड काठीनं फोडलं जातं आणि उजाड आणि काढलं जातं. पण हे बाहेरच्या पदार्थाची रीती स्वरूपाकडे नाही. हा, चला. किंतु दीपक से प्रकाश होवे है. मग कशाने कळलं जातं, दिवेने. तसं इकडे कशाने कळलं जातं बाहेरचे पदार्थ, आभासाने. तिकडे दिवा, इकडे आभास. आणि आवरण कोण करतंय, नाहीसं वृत्ती. इकडे काटेनं ते भांड काढलं जातं. तैसे अज्ञान से आवृत्त जो घट ताके आवरण को वृत्ति भंग भी करे है. मागच्या दर्शनाप्रमाणे अंतकरणाची वृत्ती घटावरचं आवरण करू नाही शकते. तथापि घट का प्रकाश होवे नहीं. त्या आभास असल्याशिवाय घटाचं ज्ञान होत नाही. काहे ते घट तो स्वरूप से जड़ है और वृत्ति भी जड़ है. ताका आवरण भंग मात्र प्रयोजन है. हो, तासे प्रकाश होवे नाही. हो. याते घट का प्रकाशक आभास है. म्हणून बाहेरच्या दोलकीची गरज लागते. घटच्यावरचं आवरण काढायला वृत्तीची गरज आहे आणि ज्ञानाला आभासाची गरज आहे. नुसती वृत्ती काही करू शकत नाही. काही घटही जड आहे आणि वृत्तीही जड आहे. त्याच्यामध्ये आभास असलेला त्याचं ज्ञान करून देतो. हे जगाची ज्ञानाची रीत आहे.
जगाच्या ज्ञानाचे रीते अध्यात्माच्या दृष्टीनं. आणि यालाही काही कळत नाही कसे काय घडतं ते. नेत्र का विषय जो वस्तु है ताके प्रत्यक्ष ज्ञान की यह रीति कही, और श्रवणादिक का जो विषय है ताके प्रत्यक्ष की भी रीति ऐसे ही जानी लेनी. आता ते एक प्रक्रिया आहे, बाकी पाच ज्ञानेंद्रियाचा विषय तसा घ्यायचा. आता त्याच्यामध्ये थोडा 3 विषयाला वृत्ती बाहेर जाते आणि 2 विषय इंद्रियाकडे येतात. पण वृत्तीच जाणते. 2 विषय इंद्रियाकडे येतात आणि 3 विषय बाहेर असतात. म्हणून वृत्ती विषयापर्यंत जाते. आणि जवळच्या संबंध आणणारे विषय असं कोणतं एक रस आहे की नाही जवळ, स्पर्श एक, हे 2 विषय इंद्रियाकडे येतात पण ते वृत्ती जाणते. आणि रूप, शब्द आणि गंध हे 3 विषय बाहेर आहे. म्हणून वृत्ती बाहेर जाते. आणि हे इतकं का कारण, अहम ब्रह्मास्मी इतपत प्रत्याले ते काय, त्याच्यावर हे क्रम चाललेला आहे. मग क्रम बाहेर आहे, चैतन्यकडे नाही. श्रवणादिक त्याच्यावर टीप आहे. टीप आहे त्याच्यावर वाच. जहाँ श्रोत्र इंद्रिय से शब्द विषय का प्रत्यक्ष होवे, तहा श्रोत्र द्वारा निकसी जो अंतकरण की साभास वृत्ति सो दूर देश विषय व समीप देश विषय स्थित शब्द के आकार के समान आकार को पावती है. आता इथं दोन्ही घेते. काही शब्द असा आहे समीप येतो आणि काही शब्द असा दूर आहे, तरी पण अंतकरण त्या श्रोत्रद्वारा बाहेर जाते आणि त्या विषयाचं ग्रहण करते. 5 अंक प्रकरण लक्ष वरच्या आवरण तुम्ही होत करते, 6 त्याचं दान करून तरी विसरायचं नाही. तब वृत्ति से शब्द का आवरण भंग होवे है और आभास भाग शब्द का प्रकाश करे है. हे तर थोडं सूक्ष्म सांगा बरं. हे प्रक्रिया त्याला पण थोडा अनुभव करा. प्रक्रिया झालं पण अनुभव करा. अनुकूल शब्द असल्याचे अनुकूल शब्दाचं ज्ञान झालं अंतकरणात आनंद होतो. आणि प्रतिकूल शब्द असला त्या प्रतिकूल शब्दाचं ज्ञान अंतकरण कुरबत येतं आणि दुःख होतं. इकडे बसवायचं ते प्रक्रिया कुठं आणायचं, इकडे बसवायचं. मग आता त्याच्या पुढे ते सगळे त्रिपुटी अंतकरण येतो. त्यात साक्षी कोणाला होतं दुःख, ते पुढं चालायचं नाही थांबवायचं. विषयाच्या ज्ञानाची अनुकूल प्रतिकूलता अंतकरणाला होते आणि त्या त्रिपुटीचा प्रकाश तू आहेस. म्हणून साक्षी चैतन्याला वृत्तीची गरज आहे, आभासाची गरज नाही. ही पुढे आल्यावर विषय बघू. पण आता विषयाच्या ज्ञानामध्ये आवरण जड पदार्थावर नाही, चैतन्यावर आहे. म्हणून वृत्तीची गरज आवरण वृत्ती करते आणि जीवाची गरज पदार्थाचं ज्ञान कोण घेतं. तसं इकडे वृत्ती घटपटाधिकाचं आवरण वृत्ती करतं आणि साभास असणारा जीव त्याला ज्ञान. जहाँ त्वक इंद्रिय से स्पर्श गुण और तिसके आश्रय घटादिक का प्रत्यक्ष होवे, तहा शरीर गोलक को छोड़ के वृत्ति बाहर जावी नहीं. आलेच किती स्पर्श विषय आणि रस विषय. किंतु शरीर की क्रिया से अथवा अन्य की क्रिया से शरीर रूप गोलक के साथी संयोग को पाया जो घटाधिक विषय ताकू और ताके आश्रित कठिनतादि रूप स्पर्श गुण को शरीर रूप गोलक में ही स्थित हुई साभास अंतकरण की वृत्ती विषय करे है. कसं काय, घट जड असला खरबूट असला म्हणजे तो त्याला कळतो. पण त्या स्वतःला जर कळायचं वृत्ती घट असं सांगते आणि आभास म्हणजे खरबूट जड असं कळून दे. म्हणून स्पर्श विषय इंद्रियकडे येतो आणि रस विषय पण इंद्रियकडेच येतो. ता वृत्ति से आश्रय सहित स्पर्श का आवरण भंग होवे है. ते स्पर्श झाल्यावर और चिदाभास ताका प्रकाश करे. हो, मूर्ख कठीण आहे किंवा मग आहे हे काम कळत आहे.
स्पर्श, पण स्पर्श याच्यात स्पर्शद्वारे विषयाचे ज्ञान होते. मधुर आणि ते प्रकाश करणारा चिदाभास आहे. जहाँ रसन इंद्रिय से रस विषय का प्रत्यक्ष होवे, तहाँ भी जीवारूप गोलक को छोड़ी के वृत्ति बाहर जावे नहीं, हाँ किंतु जीवारूप गोलक से जब रस विषय का संयोग होवे, तब जीवा के अग्रभागवर्ती रस इंद्रिय में स्थित साभास वृत्ति रस को विषय करे है. हो तहाँ वृत्ति से रस का आवरण भंग होवे है और चिदाभास मधुराधिक रस का प्रकाश करे है. है ना? रसाची चवी साभास आणि रसाचा संबंध वृत्ती. जहाँ घ्राण इंद्रिय से गंध का प्रत्यक्ष होवे, तहाँ भी नासिका रूप गोलक से पुष्पादि रूप गंध के आश्रय का व तिसके सूक्ष्म अवयवन का जब संयोग होवे, तब नासिका के अग्रभागवर्ती घ्राण इंद्रिय में स्थित साभास अंतकरण की वृत्ति पुष्पादि रूप द्रव्य के आश्रित गंध मात्र को ग्रहण नाम विषय करे है. तहाँ वृत्ति भाग से गंध का आवरण भंग होवे है और वृत्ती में स्थित चिदाभास भाग गंध का प्रकाश करे है. आलं ना एकच प्रकरण. पण ते पराग येतात का बोलाचे. यह श्रोत्राधिकरण का जो विषय है ताके प्रत्यक्ष की रीति है. हे असं सुरक्षित एकच प्रक्रिया आहे. वृत्ति और घट दोनों एक देश में स्थित होने ते घट का ज्ञान प्रत्यक्ष कहिए है. हो वृत्तीचा विषयाशी संबंध झाल्याशिवाय प्रत्यक्ष ज्ञान होतच नाही. विषयाशी वृत्तीचा संबंध झाल्याशिवाय प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. विषय लांब असला तर शब्दाने परोक्ष ज्ञान होतं, पण प्रत्यक्षाला वृत्तीचा संबंधच लागतो. और अंतकरण की वृत्ति और घटाकार होवे और घट के संग वृत्ति का संबंध न होवे, किंतु अंतर ही वृत्ति होवे, सो घट का परोक्ष ज्ञान कहिए है. हो वृत्तीचा संबंध नसला घटाशी जर काही शब्द आला तर अंतर ज्ञान होतं, कारण घटाचे संबंध झाल्याशिवाय वृत्तीच्या आकारे झाल्याशिवाय प्रत्यक्ष होत नाही. म्हणून याच्यात एक लक्ष ठेवा, प्रत्यक्षाकरता वृत्तीचा संबंध आहे आणि वृत्तीचा संबंध होऊन नाही तर परोक्ष ज्ञान होऊ शकतं. यह घट है ऐसा अपरोक्ष ज्ञान का आकार है. हाँ और घट है अथवा सो घट है ऐसा परोक्ष ज्ञान का आकार है. किती उघड आहे हे. प्रत्यक्षामध्ये वृत्तीचा संबंध आहे. सो आहे का नुसतं घट ही परोक्ष ज्ञान. कारण परोक्ष ज्ञान अंतकरण वृत्ती आताच होते शरीराच्या आणि प्रत्यक्ष संबंध ते प्रत्यक्ष ज्ञान होते. त्याला कारण तुमच्या स्वरूपाकडे नाही. ते एक प्रक्रिया तुमच्या स्वरूपाची प्रत्यक्ष कशी होते ह्याच्यावर आहे. यद्यपि स्मृति ज्ञान भी परोक्ष ज्ञान ही है. स्मृती ज्ञान है ना. का बरं स्मृती ज्ञान का परोक्ष का. प्रत्यक्ष नसते, वस्तू प्रत्यक्ष नाही. हा फक्त त्याचे स्मरण आहे शब्द. हो वृत्तीचा विषय समजल्याशिवाय प्रत्यक्ष एक बोध विसरत नाही. मग त्याचे स्मरण झालं तरी परोक्ष ज्ञानातच होत आहे. ते परोक्ष ज्ञानात जात आहे स्मरण. तथापि स्मृति ज्ञान और संस्कार जन्य है. स्मृति ज्ञान तो संस्कार जन्य है. हाँ और अनुमिति आदि परोक्ष ज्ञान प्रमाण जन्य है. हाँ आता याच्यामध्ये थोडे फरक आहे. स्मृती ज्ञान संस्कारजन्य. स्मृती होते संस्कार होते. संस्काराला कारण मागरचा संबंध आहे आणि त्या संबंधाने संस्कार होतात. प्रत्यक्ष विषयाच्या संबंधाने संस्कार होतात आणि ते संस्कार प्रसंग स्मृती रूपाने प्रत्यक्ष. आता स्मृतीला कारण 2-3 वस्तू आहेत ते आता इथं नाही सांगायचं, मला पुढे सांगू. आणि दुसरं काय अनुमिती अधिक परोक्ष ज्ञान प्रमाणजन्य. आणि अनुमिती जे ज्ञान आहे ते परोक्ष ज्ञानामध्ये जाते. अनुमिती म्हणजे कसं आहे का नाही. अनुमिती म्हणजे त्याच्या कार्यावरच, पण प्रत्यक्ष नाही. अनुमान. डोंगर पेटणं शक्य नाही, तिथे आग नाही. अनुमिती ज्ञान प्रत्यक्ष नसतं, परोक्ष. विषय नाही बदलला. हा बदलला. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान
अर्थापत्ति और अनुपलब्धि प्रमाण का कथन। ये विषय बदला था कुंडली को। कारण हे 6 प्रमाण करून प्रत्यक्ष ज्ञान कसं होतंय, परम ज्ञान कसं होतं, कारण प्रमाणजन्य पाहिजे महत्वाचा विषय। 6 प्रमाणाने जे ज्ञान होतंय ते काही प्रमाणात प्रत्यक्ष होतं आणि काही प्रमाणाने परोक्ष होतं आणि काही प्रमाणात प्रत्यक्ष।